तुमच्या साधं सॉरी म्हणायची इन्सानियत सुद्धा नाहीये. सॉरी म्हणायचंच नव्हतं तर इथे कशाला आलात? तर मी तुला सांगितलं ना, माझ्या सासू सासऱ्यांची अॅनिव्हर्सरी आहे, तयारीला आलो इथे मी. यू हॅव एनी प्रॉब्लेम? हळू बोला. यू हॅव एनी प्रॉब्लेम? हो आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे मला. अच्छा, हो का? हो. आय डोंट केअर. मला टॉवेल आणा जरा प्लीज, फ्रेशन अप व्हायचं. नाही आणणार. अरे नाही मिळणार, मी काय नाही देणार. आता तर एकही काम करणार नाहीये मी तुमचं. नाही चलेगी ना. हो हो हो. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. मी नव्हतं बोलवलं तुम्हाला इथे, तुम्ही आलाय. त्यामुळे तुमचं काही एक ऐकणार नाहीये, माझ्याकडे काही मागायचं नाही. मी तुमचं एकही काम करणार नाहीये. द्या स्वतः. मला चॅलेंज. ऑलराईट, तू बघच मिसेल. तुम्हाला मिळालं की नाही आमंत्रण? आमंत्रण? हो, असं काय करताय? बळजबरीच्या सूनबाईंच्या आई आल्या होत्या ना मगाशी घरी अॅनिव्हर्सरीचं आमंत्रण द्यायला. तुम्हाला नाही बोलवलं? माहित नाही, त्या बाई आल्या होत्या त्यावेळेला झोपले होते मी. अच्छा, पण मग जाणार की नाही ईश्वरीच्या माहेरी? शी, त्या मिडल क्लास लोकांच्या घरी पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये मी. हा, पण अनायसे ती माहेरी आहे म्हटल्यावर असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे ती परत ह्या घरात येणार. मामी सॉरी, पण तुम्हाला जमणारं काम नाहीये. का म्हणताय जावई बापू? का नाही जमणार मला? हो, तुम्ही आणि लावण्याने काही कमी प्रयत्न केलेत का आतापर्यंत? कुठे काही हाती लागलंय तुमच्या? हळूहळू सगळं त्या ईश्वरीच्या घशात जाईल बघा मामी. हा, म्हणजे या घरावर लवकरच तिचंच राज्य असणार आहे हे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय मला. उगाच वाटेल ते बोलू नका जावई बापू, कारण हे असं होऊच देणार नाही. बरं ठीक आहे मामी, माझ्यावर का चिडताय? मी जे दिसतंय तेच सांगतोय बस. एवढं सोपं नाहीये ते. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर तसं. सुप्रिया कधी ना कधीतरी माझ्या समोर येणारच, पण त्याआधी त्या ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायला हवं. मी तर मोठी रिस्क घेऊ शकत नाही सध्या, कारण नाही म्हटलं तरी अर्णवच्या पैशांची गरज आहेच मला. तोपर्यंत ह्या मामी आणि लावण्याच्या खांद्यावर बंदूक ठेवूनच ईश्वरीला इथून घालवावं लागेल. आणि एकदा माहेरी गेली कायमची की मग मी आहेच आधार द्यायला जबरदस्तीचा. हा दादा बोला. काय रे फुकणीच्या, रोज नुसता खोटे प्रॉमिस देतोयस, पैसे कधी देणार? दादा असं काय करताय? तुमचे पैसे बुडवण्याची हिंमत तरी आहे का माझी? बोल बच्चा नाही पाहिजे तुझं. आता पैसे दिले नाहीस ना तर तुझ्या किडन्या आणि लिव्हर काढून खाडीत फेकून देईन तुला, समजलं ना? दादा दादा असं नका बोलू. मी एक काम करतो, मी आजच काहीही करून थोडे पैसे तरी पाठवतो. हा, ठेवतो फोन. काय हो, कोणाचे पैसे द्यायचे? नम्रता, सगळं व्यवस्थित लिहिलंयस ना? हो हो. इथं रिवाइज कर. हा, हे बघा, डेकोरेशन साठी साधी फुलं जशी बाबांना आवडतात. मग मेन्यू मध्ये इंदोरी दाल बाफले, दही वडे, गोडात मावा बाटी आणि मूग दाल का हलवा आणि अॅनिव्हर्सरीचा केक घरी बनवलेला, तो म्हणजे रव्याचा केक. ग्रेट. अर्णव, तुम्हाला कसं कळलं हे सगळं